चला, आज 5वा अंक. पहिला अंक, दुसरा, तिसरा आणि चौथा हे चारही अंक आपण नाट्यवाचनाच्या पद्धतीने समजावून घेतले. आपण नक्की काय करतोय? तर कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला संवाद जो भगवद्गीतेमध्ये आहे, तो श्लोकांच्या चालीत न म्हणता ते दोघं संवादात्मकरित्या ज्यावेळेला बोलतील, ते जसे बोलले आहेतच गीतेमध्ये, तर त्या संवादाच्या पद्धतीने आपण या नाट्यवाचनामध्ये समजावून घेतोय. भगवद्गीतेत आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये कृष्ण जर का सापडायला हवा असेल तर अर्जुन हरवू द्यायचा नाही. कृष्णाने जर का आपल्याकडे पाहावं असं वाटत असेल तर अथर्व शीर्षातील अर्जुन होण्याचा सराव करायचा. पहिल्या अंकामध्ये अर्जुनाचंच सगळं बोलणं आहे. तो काय काय नाही बोलला, पण तरी सुद्धा कृष्ण शांत आहे. पण दुसऱ्या अंकामध्ये मात्र कृष्ण बोलला. मित्राचे फाजील लाड करून चालणार नाही, त्याला वेळीच ताळ्यावर आणला पाहिजे अशा पद्धतीने सडेतोड कान उघाडणी करतो. मित्राच्या भावनेने त्याची समजूत काढायचा प्रयत्न करतो, अनेक गोष्टी समजावून सांगायचा प्रयत्न करतो. पुढे तिसऱ्या अंकामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगतो आणि त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे अर्जुना, काम किंवा कर्म ही अशी एक गंमत आहे ना की नीट केलं तर बांधत नाही, मात्र तसंच कसं तरी करायला लागलं की ते बांधतच. सोडवतेही कर्म आणि अडकवतेही कर्म. तुला काय करायचंय? सुटायचं आहे ना? या द्विधा मानसिकतेतून बाहेर यायचंय की नाही? मग कर्माकडे लक्ष दे. अशा पद्धतीने कृष्ण सांगत 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 अर्जुनही थोडा थोडा विचार करायला सुरुवात करतोय आणि त्याचे स्वतःचे असे उमजणारे काही प्रश्न आजच्या 5व्या अंकामध्ये तो विचारणार आहे. एक महत्वाचा बदल आपल्याला 5व्या अंकामध्ये दिसणार आहे, तो म्हणजे आतापर्यंत अर्जुन हे शक्य नाही, मी करणार नाही, यात काही अर्थ नाही असं म्हणत होता. पण आता मात्र जर का कृष्ण जे सांगतोय ते मी जर का केलं तर मी अडकणार नाही ना, मध्येच कुठेतरी माझी गडबड होणार नाही ना, अशा पद्धतीने अर्जुनाचे प्रश्न आहेत. म्हणजे बघा, आतापर्यंत काहीच करणार नाही असा म्हणत असलेला अर्जुन निदान आता कृष्ण जे सांगतोय ते करण्याच्या मनस्थितीत तरी येतोय. चला मग आता 5वा अंक सुरू करूया. अर्जुन उवाच अयति श्रद्धया उपेतः योगात् चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धिं काम गतिं कृष्ण गच्छति कच्चित् न उभय विभ्रष्टः छिन्ना भ्रम इव नश्यति अप्रतिष्ठः महाबाहो विमूढ ब्रह्मणपती. काय सुंदर जाणीव आहे बघा. अर्जुन लखलखता आहेच, बुद्धिमान आहे, हुशार आहे, लाघवी आहे आणि जाणीव आहे. एखादी गोष्ट लावून न धरल्यामुळे कळत असून सुद्धा जमत नाही, तर अशा वेळेला काय होईल रे? काय सुंदर उपमा देतो अर्जुन बघा. विरत चाललेल्या छोट्या ढगाप्रमाणे माझं नाही ना होणार. एकीकडे काय करायला हवाय हे समजताय, एकीकडे तो काय करत नाहीये याची जाणीव आहे, आणि ते न केल्यामुळे काय होऊ शकतं याची सुद्धा कल्पना आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की सायकोलॉजीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने किंबहुना प्रत्येक माणसाने भगवद्गीता अशा पद्धतीने समजावून घ्यावी. आपण हे अशा गोंधळामध्ये अडकलेले असतो, माहीत असतं, करत नाहीये हे कळतही असतं. अशा वेळेला एक वेगळी साथ अपेक्षित असते, ती कृष्णाने दिली. चला आता फार वेळ मध्ये मध्ये माझं प्रवचन नको, आपण संवादावर येऊ. हा संशय तू माझ्या मनातून काढ बाबा. एतत् मे संशयं कृष्ण छेत्तुम अर्हसि अशेषतः त्वद अन्य संशयस्याश्च छेत्ता नाही उपपद्यते. तुझ्याशिवाय कोणीही हा संशय दूर करू शकणार नाही. काय झकास उत्तर देतो कृष्ण. एका वेगळ्या पद्धतीने अर्जुनाला तो पुढे घेऊन जातो. श्री भगवान वाच पार्थ न एव इह न अमुत्र विनाश तस्य विद्यते नहि कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. अरे पोरा, काहीही फुकट जाणार नाही रे. गणित खरी तर सोपी आहे. मयि आसक्त मनाः पार्थ योगम युंजन मदाश्रयः
असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ज्ञानम ते अहम सविज्ञानम इदम वक्ष्यामि अशेषतः यत् ज्ञात्वा न इह भूयः अन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. अरे खरंच गणित खूप सोपी आहेत आणि मी तुला सगळं सांगणार आहे. आणि ऐक, प्रयत्न कुठेही फुकट जात नाहीत. कधीही काहीही शिकलेलं कधीही वाया जात नाही, एवढा विश्वास ठेव. आणि मी सांगतो ते नीट ऐक. भूमी आपः अनलः वायुः खं मनः बुद्धी एव च अहंकार इति इयं मे भिन्ना प्रकृती अष्टधा. कुठे कुठे सापडेन मी तुला? पुण्यः गंधः पृथिव्यां च तेजः च अस्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपः च अस्मि तपस्विषु. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिः बुद्धिमतामस्मि तेजः तेजस्विनामहम्. अर्जुना, अरे काहीही उद्दिष्ट ठेवलंस तरी चालेल. उद्दिष्ट ठेव. 4 वेगवेगळ्या कारणासाठी लोक या क्षमतांचा वापर करतात. आता एक लक्षात ठेवायचं, भगवद्गीतेमध्ये ज्यावेळेला अहम, मम, मे, माम, मया, मयी असे शब्द श्रीकृष्णाच्या तोंडी आहेत, त्यावेळी तो स्वतःबद्दल नाही सांगत आहे. त्यावेळी तो प्रत्येकामध्ये असलेल्या जन्मजात घेऊन आलेल्या क्षमता, आणि प्रत्येकाकडे सगळ्या क्षमता असतात असं कृष्णाचं मत आहे. त्या क्षमतांबद्दल कृष्ण बोलत असतो. तर या क्षमता एकूण 4 कारणासाठी, एका वेळी एक किंवा अनेक कारणासाठी वापरल्या जातात. कृष्ण अर्जुनाला सांगतोय, तू ठरव. चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनो अर्जुन आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. मी म्हटलं तसं अर्जुन संपूर्ण ताळ्यावर नाही आलेला. कधीतरी लक्ष आहे, कधीतरी लक्ष नाही, कधीतरी तर फार भरकटलाय आणि आता सगळं काही एकदम समजावं. पुन्हा रजोगुण. हीच तर गडबड असते आपली सगळ्याची. एक समजलं की सगळं समजावं. अरे पण जे समजलंय त्याचा वापर कर. बघा आपण असं करतो की नाही. काय प्रश्न विचारलेत अर्जुनाने. अर्जुन उवाच किम तद ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किम प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथम कः अत्र देहे अस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथम ज्ञेयः असि नियतात्मभिः. या प्रश्नांची उत्तरं दिली काय किंवा नाही दिली काय, अर्जुनाच्या वागण्यामध्ये फरक पडणार नाहीये, एवढं नक्की. हे कृष्णाला माहितीये. आत्ता या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, हेही कृष्णाला पक्क माहितीये. बापरे अर्जुना, फार मोठे प्रश्न विचारलेस रे. बर, एकाचं उत्तर देतो. श्री भगवान वाच अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति स मद्भावं याति न अस्ति अत्र संशयः. पण तुझा शेवट कधी आहे तुला माहितीये का? नाही की नाही? म्हणून तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. अरे हे सिक्रेट आहे. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यत् ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. सुटशील रे गड्या. सोपी उपमा देतो बघ. यथा आकाश स्थितो नित्यम वायु सर्वत्र गहमान तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानि इति उपधारय. या क्षमतांमध्येच सगळे जीव आहे आणि या जीवांमध्येच सगळ्या क्षमता आहेत, प्रत्येकामध्ये आहेत. सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्तः च मां भक्त्या नित्ययुक्ताः उपासते मन्मनाः भवमद्भक्ताः मद्दाजी मां नमस्कुरु माम एव एष्यसि युक्त्वा एवं आत्मानं मत्परायणः. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. काय जगात सांगतो. यत् करोषि जे काही करशील ते. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि अहम्. कृष्ण हे प्रॉमिस देतोय
पण आपण ते चुकीचं घेतो. अहम योगक्षेमम वहामी, त्याच्यामधला अहम म्हणजे क्षमता, एवढं लक्षात ठेवा. आपण ते आपल्या कोर्समध्ये वेगवेगळ्या उदाहरणांनी समजावून घेतो. अथर्वशीर्ष, नियोजनात्मक सकारात्मकता हाही कोर्स, आणि भगवद्गीता, गोष्ट भगवद्गीतेची, एका सुसंवादाची, हाही कोर्स. यामध्ये मुळात आपण काय बघतोय की क्षमता घेऊन जन्माला आलोय. काही कारणाने आपण ते विसरतो. कधी आपल्या आळसाने, कधी आपलं लक्ष नसतं म्हणून. अपि चेत्सु दुराचारः भजते माम अनन्य भाग, साधु एव सह मंतव्य सम्यक व्यवस्थिता हैसा. काय सुरेख समजावून दिलंय कृष्णाने बघा. अरे काहीही करत नसलेल्या माणसाने सुद्धा मी सांगतो ते करायला सुरुवात केली ना, तर केवढा फरक पडेल त्याच्या आयुष्यामध्ये. पहा, हे सगळं आपल्यासाठी लागू होतं की नाही. आणि म्हणून भगवद्गीता ही संवादाच्या स्वरूपात जर का समजावून घेतली, कृष्ण नक्की काय सांगतोय हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला, तर भगवद्गीता काय लाख मोलाची आहे. पुन्हा एकदा सांगतो, पाठांतर करा करू नका, पण एक श्लोक जरी समजावून घेतला भगवद्गीतेतला, ती दुसऱ्याची गोडी वाढते. दुसरा समजला की तिसऱ्याची गोडी वाढते. अरे हे माझ्यासाठीच आहे. माझ्यातला अर्जुन ज्यावेळेला जागा होईल, त्याच वेळी माझ्यातला कृष्ण उत्तर शोधायला अर्जुनाची मदत करेल. इतकं साधं तत्वज्ञान आहे. हा व्हिडिओ एकदा पाहिला सोडून दिला असं करू नका. नुसते श्लोक नाही म्हटलेले, संवादाच्या स्वरूपात श्लोक म्हटले, आणि अर्थ कळावा म्हणून स्लाइड्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांना, सहकाऱ्यांना अवश्य पाठवा. भगवद्गीतेची गोडी निर्माण व्हावी. भगवद्गीता हे रेफरन्स बुक आहे. एवढं जरी कळलं तरी सुद्धा खूप काही गोष्टी सहज सोप्या होतील. 5वा अंक संपला. 6वा अंक थोड्याच वेळात.